हाय हॅलो नमस्कार. आणि आजचा व्लॉग म्हणजे लग्नानंतर तुम्ही आम्हाला जे काही आशीर्वाद दिला त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. लग्नाचा ब्लॉग टाकल्यानंतर तर आमचा खूप दिवस झाले ब्लॉग आला नाही. आम्ही खूप तयारी केली लग्नाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. कशी झाली वगैरे पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगणारच होता मी, पण त्याआधी विचार केला की आता असंच रॅन्डम गप्पा मारूया आणि काही आठवणी ताज्या करूया लहानपणीच्या. सो कॅन्डिड गप्पांचा हा ब्लॉग आहे, वैयक्तिक लहानपणीचा. म्हणजे मी मिलेनियर्स ना, काय मी कुठल्या जनरेशनचा आहे? काय मिलेनियल जाऊ दे, 93च्या दंगलीतला आहे. सो मिलेनियन काय असतं? 96 पर्यंतचे जे ते मला माहितीये. 97 मध्ये झेनझी, ते झेनझी आणि झेन अल्फा वगैरे इतकं ऐकायला आलं नाही की मी माझी जनरेशनच विसरलोय. सो त्यामुळे मी हे बघ, तुझी होणारी बायको 97 ची आहे. सो ती झेनझी मधली ही पिढी आहे, ती सुरुवात करणारी. आमची अशी पिढी आहे ना 97 वाली, हे मिलेनियल्स पण आम्हाला घेत नाहीयेत ना, जेनझी घेत आहेत आणि जेन अल्फा आम्हाला कूल वाटतायत, पण आम्हाला कुणीच घेत नाहीये. आणि बघणाऱ्यांना असं आलंय की तुम्ही कुठल्या जनरेशन मधले आहात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पहिलं आमचा हा पण प्रश्न आहे की हे जनरेशन कोणी ठरवले? हा जाऊ दे, त्यापेक्षा आमच्या पिढीतलं खूप भारी असायचं, तुमच्या पिढीतलं हेच ऐकायला भारी वाटतं त्या जनरेशन पेक्षा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता गप्पा करणार आहोत त्या मस्त ऐका. हे कसं आलं ना ते कसं आलं. मुली बघतोस ना रस्त्यावरच्या? असो, तुला कळणार नाही. काय कळणार नाही माझ्या भावना मी सारी झिन. फालतू जोक मार नको. मला टफ द्यायची तुझी हे नाही, अजून ट्रेनिंग नाही आहे. तुला ट्रेन व्हावं लागेल मला टफ द्यायला अशा फालतू जोक साठी. चल ठीक आहे, तू एक्सेप्ट करतोस ना तुझे जोक फालतू? हा, माझे जोक फालतू असतात. मी कुठे म्हणतो? मी असं ऐकलं तुझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सकडून की तुझा लास्ट इयरचा अटेंडन्स हा 100% होता. त्याचं एक स्पेशल कारण होतं कॉलेजमध्ये. लास्ट इयरचा? कॉलेजचा म्हणजे लास्ट इयरचा नव्हता, फाउंडेशनचं होतं ते. फाउंडेशनचा अटेंडन्स चांगला होतं ते. चांगला होता आणि त्याचं एक स्पेशल कारण होतं. खरं आहे ते? खरंय. ते स्पेशल कारण म्हणजे एक मुलगी होती, तिच्यासाठी मी जायचो. आणि तू आधीच अटेंडन्स लावला होतास ना? आधीच attendance पहिल्याच लावायचा. आठवड्यात येऊन पूर्ण महिनाभराचा अटेंडन्स पूर्ण. काय वाटतं ह्याच्यात तू दिसत असशील? अगं याच्यात तू सुद्धा दिसतेस. माझ्या जवळ आणलं ते मी एकटं दिसेल. मला वाटलं मी रोलच नाही केली. मला आता रोल कोणी देत नाही, त्यामुळे तुला रोल करावा लागेल. याला म्हणतात फालतू जोक्स. कारण आता आपले लवकरच 2 सिनेमे रिलीज होणार आहेत. पिक्चर का हिरो. मग मुली म्हणतात मेरा अक्षय. तुला वाटतं हा तू चांगला कंटेंट देतेस? नाही तर मगाचपासून कंटेंट देण्याचा जो काय तुझा उत्साह आहे अतोनात प्रयत्न आला. तेच सांगते मी. मला सुचत नाही. तेच ठीक आहे ना. एवढं आता इथे डोळ्याजवळ आणून काही सुचणार नाहीये. ते ना प्रेक्षक आहेत ना, असं फॉरवर्ड करून बघतात. असे फॉरवर्ड करून आपला ब्लॉग बघतात. बिचारे मी भयंकर आहे ना. बिचारे? मग मी पण बिचारच आहे. ओके बाय. तर मग आता तू मला विचारलंस मगाशी की कशी तयारी चालली आहे माझी लग्नाची. तुझी कशी चालली? मी सांगितलं अगं त्या ब्लॉगच्या कंटेंट मध्ये सांगितलं की मी हॉल बघून झालेलं आहे, हे मी सगळं शोधून झालेलं आहे आणि मी आता लग्नाची तयारी सुरू करणार आहे. सो मुलांचं फार काय नसतं, मुलींना फार कष्ट घ्यावे लागतात, त्यामुळे ठीक आहे ना, इट्स ओके. मी करेन. काय तयारी काय करणार? मी रोज सकाळी जिमला जाणार आणि मनाची तयारी करणार. तू तयारी चालू केली आहेस, तुला माहितीये का? नाही माहिती? काय? तुला आठवत नाहीये? काय? या माणसाचे गेल्या महिनाभर मला रोज फोन येत आहेत की ऐक ना, तुला कपाटातले किती खण लागणार आहेत. हा केलीस ना तयारी चालू? हा कठीण. Stress आलाय ना तुला? कठीण असतं ना, कारण आता एखादी मुलगी जसं म्हणतात की मुलगी घर सोडून वगैरे येते आणि तिला खूप मोठा त्याग वगैरे करावा लागतो. अगदी मान्य आहे मला, हे अगदी साहजिक आहे त्याग वगैरे करणं, कारण खूप कठीण असतं. पण मुलांचं सुद्धा कठीण असतं. आपली प्रत्येक गोष्ट त्याला शेअर करायला लागते, अगदी कपाटापासून त्याच्या बेडपासून
तर त्याच्या प्रत्येक वस्तू, आवडत्या वस्तूंपासून सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागतात. त्यामुळे मी तिला विचारलं, कारण कपाटात माझं एवढं मोठं कपाट आहे पण ते पूर्णतः भरलेलं आहे. सो बिचारी ऍडजस्टेबल आहे. त्यामुळे ती म्हणाली तेव्हाच की मी लगेच ऍडजस्ट करेन, तू नको पाहिजे तर मी खाली ठेवीन कपडे, असं ती म्हणाली. असं म्हणाले मी. मग काय करेन मी, हळूहळू जून मध्ये उचकी बांधेन तुझ्या कपड्यांची. कारण का सांग, का मे मध्ये लग्न आणि तू जून मध्ये असं काय वागणार सांग? का होणार? कारण लग्न होऊन तेव्हा जून झालेलं असणार ना. चला काय, जून जुनं सोनं परंपरेचा आठवतंय तुला? पंचतंत्र ना. करेक्ट. पंचतंत्र. हा ठेवा. आताच्या पोरांना नाही माहिती हे पंचतंत्र बिंचतंत्र. त्यांच्यासाठी एकच मोबाईल तंत्र. मोबाईल असतात आणि आपण पण आता तेच करतोय, मोबाईल तंत्र. तुला ना पैसे मिळतात याच्यात. पैसे मिळतात. ही फालतूगिरी जरी वाटली तरी 5 पैसे सुटतात, त्यातनं आम्हाला गिफ्ट देणार. हो, जुन ते सोनं परंपरेच तुम्हासाठी हा ठेवा. ठेवा. ज्यांना समजला त्यांना मेवा. नाहीतर हा, तर कसं गाणं पंचतंत्रचं? जुन ते सोनं परंपरेचा तुम्हासाठी हा ठेवा. ठेवा. ज्यांना समजला त्यांना मेवा, नाहीतर त्यांना बहुतेक ठेंगा. शिकून सारे पंचहाणी, हं. शिकवी पंचतंत्र. मस्त असं रविवारी लागायचं ETV मराठीवर सकाळी काहीतरी. हो. कसले कमाल दिवस होते. रंजित. हा, तर गोट्या सिरियल पाहिलीस तू? गोट्या सिरियल मी गोट्या सिरियल नाही पाहिली आहे, पण नाही पाहिली असेल, पण मी खूप लहान होते, मला आठवत नाही. अरे आमचा काळ होता तो, आमचा काळ. अत्यंत सुंदर सिरियल म्हणजे गोट्या सिरियल होती. अच्छा. टायटल ट्रॅक आठवतो का? बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत जसे रुजावे बियाणे, माळ राणी खडकात. वाव. तुला आठवतंय? हा, थोडं थोडं. अशा कधी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, असं समथिंग काहीतरी होतं. कमाल कमाल होतं, कमाल. आणि त्याचं शिफ्ट करा पण शिकायचं मी सांगतो. हा दोघं दिसतो. आता हे तुझ्याकडे घे. हा, तू दिसली. आमच्या वेळी काय होतं माहितीये का तुला? काय होतं? मेक वे फॉर नॉडी नॉडी. आमच्या वेळी पण होतं नॉडी. बघितलंस हा, आमच्या वेळी पण नॉडी होतं, नुसतं तुमच्या वेळी नाही. आणि हे पण बॉब द बिल्डर करके दिखाएंगे. आणि मला ते बॉब द बिल्डर आवडायचं, नॉडी आवडायचं. ते पेंग्विनचं ते होतं ते मला बोर करायचं. ते पिंगू ते बोर करायचं मला. मला ते आवडायचं. आणि ते एक होतं माहिती आगगाड्या. हा, ट्रेन. त्या फार आगगाडी हा शब्द निघाला. सो तर भारी वाटतं असं. पण ते पण मला नाही आवडायचं. नाही आवडायचं. मला हे आवडायचं, संडेला लागायचं ना, मॅड आर्ट. मॅड आर्ट. तू आर्टिस्ट है ना भाई, त्यामुळे मजा यायची. इसको मैंने सही पकड़ा है क्या? हाँ, थोड़ा बहुत गंदा पकड़ा था बीच में. अभी तू अकेली दिख रही है. अब हम दोनों दिख रहे हैं. Oh my God. असं ना, आता ते आयफोनचे हे जे 3 कॅमेरे आहेत ना, ते माझ्याकडे आव असून बघतायत असं वाटायला लागले मला. हो. मला फिअर झालंय त्यांचा. हा, तुला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि तुला ते आठवतंय टेलिटबीज आठवतंय? टेलिटबीज वगैरे नव्हतं माहिती. अरे ते नाही का असे छोटेसे रोबोट सारखे, त्याला असे. हा, ते दूरदर्शनला लागायचं. दूरदर्शनला. लाल हिरवे पिवळे. हा, हा, ते मग ते त्याच्या आवडायचं. गुहेत हा, ते गुहेत पळायचं. असा तो एक सूर्य यायचा वरती. सूर्य यायचा. हा, ते एक तू आठवतं. खाली गेली आता सूर्यास्तासारखी. हा. आता बरोबर. हा. तर तो असा सूर्य यायचा, ज्याच्यावरती एक लहान बाळाचं असा हे होता. हा, माहितीये. ते असे गुहेत असं हसायचं ते. काही बोलायचंच नाही, त्याच्यात डायलॉग नसायचे. नाही, ते बाळ हसायचं. हा, ते बाळाचं. पण डायलॉग्स पण नसायचे. त्याच्यानंतर मला हे आठवतंय, हथोरी ये है अपना यार, हसता और हसाता है मैं हूँ एक निंजा. नाही, हे नाही आठवत. नाही, मे बी पोकेमॉन आमच्या वेळी होतं. बेब्लेड होतं. हे मी नाही बघायचे, मला जाम बोर करायचं ते. मला मजा यायची भाई. संध्याकाळी शाळा सुटल्या पोकेमॉन बघायला जायचो मी. पोकेमॉन
त्याची केवढी क्रेज होती ते बेब्लेडची, ते असं घ्यायचं घेतलं ते टाकायचं. ते घ्यायचो आणि ते कढई तसे ते फिरवायचं, हा, कढई. त्याच्यात पाणी बिणी टाकायचं असं उडाविडाचं. आणि त्याच्या माझा बेब्लेड matches लागायच्या पोरांच्या, त्याच्यावर काय सट्टेबाजी असायची. हो मी असायचो त्यात, आम्ही केलेलं हे. आणि मला ते हे आठवते, मला एक कळत नाही आपला ब्लॉगचा नेमका कंटेंट काय आहे. नेमकं काय कंटेंट आहे. 2 कंटेंट लेस माणसं लग्नाचा खर्च नाही सोडू शकत पण. बस कर आता, बस कागदकर आणि कंटाळा आला आता मला. कागदकर आणि केळकरांनी मिळून बस केलं. बाय. सो आम्ही असा विचार केला की जसं आपले आई बाबा म्हणतात की आमच्या वेळी असं होतं तसं होतं, तसं आता आम्ही झालोय, आता म्हणजे झालो आउटडेटेड झालो, तर आम्ही पण आता हे करणार. आमच्या वेळी असं होतं आणि तसं होतं. काय होतं आपल्या वेळी? तू WWE बघायची का? माझा भाऊ बघायचा, जो माझ्याहूनही 4 वर्ष लहान आहे, जो प्रॉपर जेन्झी मध्ये येतो. पण आम्ही मारामारी केली. अरे ते सगळ्यांनी आम्ही पण केलेली आहे. म्हणजे तिकडचा रेमस स्टुडिओ बघून मी श्रद्धाला लय मारायचो. आम्ही मारामारी केली ते बघून. तुला मग ते त्यातले प्लेअर नसतील माहिती ना. आणि आता कळते की ती साली ऍक्टिंग असायची आणि आम्ही आम्हाला वाटायचं तो खरंच मारतोय. आणि आम्ही तो अंडरटेकर फुल अफवांवर अफवा की तो असा मेला होता तसा मेला होता, तो कधी उठून येतो त्या ह्याच्यातनं पेटीतनं वगैरे. मास्क अंडरटेकर मास्क लावायचा, कधीतरी काढायचा, घारे डोळेवाल्याचा उंच. सो ते WWF बघायला लय मजा यायची. तू WWF नाही पाहिलं किंवा ही नाही पाहिलंस? आता हे म्हणजे इतकं डिटेल माहिती असण्या एवढं नाही पाहिलंय मी. त्याचा शेवट पाहिलं. कार्टून नेटवर्क वरलं काय पाहिलं? टॉम अँड जेरी अजूनही बघते. टॉम अँड जेरी आजही बघतात सगळे जनरेशनने पाहिलेली टॉम अँड जेरी. कार्टून नेटवर्क वर अजून रिच बघितलंय मी. रिच पण मी पाहिलंय. आणि स्कूबीडूबिडू पाहिलंय मी. त्याच्यानंतर आता मला हे माहित नाही, त्याचं चॅनल माहित नाही. आमच्या वेळी हंगामा नावाचं एक चॅनल होतं आमच्या कार्टून साठी. आम्ही केला होता. त्याच्यावर ते लागायचं, भक्ती ही शक्ती है. मला नाही माहिती हे अगदीच म्हणजे ठीक आहे असं. आणि ऑसवर्ल्ड बघितलं? ऑसवर्ल्ड नॉडी. हा नॉडी बघितले. त्याच्यातलं कुठलं कॅरेक्टर तुला आवडायचं? कशातलं? नॉडी मधलं. ते चोर यायचे ना 2, ते आवडायचे मला जाम. ते कमाल असायचं. ते आवडायचे मला. आणि हवालदार सुद्धा. ते आताही बरेच हवालदार आपल्याला असे दिसतात, बिचारे पोट असं पुढे घेऊन मार्गे वाट बघत असतात कोण कुठून येतो आणि आम्ही कधी पकडतोय. ते आवडायचे मला. ऑसवर्ल्ड मध्ये तुला काय आवडायचं? ऑसवर्ल्ड मध्ये त्याचा इनोसन्स जास्त आवडायचा मला, खूप जास्त. आणि तो सगळ्यांना मदत करायचा. आणि एक ती सिरियल लागायची माहिती, त्याची हॉरर होती ती, उगाच माहित नाही, ते कुत्र असायचं. ती लय बकवास सिरियल होती, मला नाही आवडायची. ती म्हातारी आणि ते कुत्र. लहान मुलांसाठी ती हॉरर सिरियल का होती मला माहित. मला हॉरर नाही, मला ती डिप्रेसिव्ह वाटायची, फार डिप्रेसिव्ह वाटायची, त्रासदायक होतं, वेदनादायी होती. म्हणजे मला असं वाटतं की लहानपणी अशा बऱ्याच सिरियल होत्या, जसं ऑसवर्ल्ड, बॉब द बिल्डर, नॉडी. हे ना पोरांना संस्कार द्यायचे. मग ते तुमच्या जमान्यात ते शिंचान आलं येडा लसून. शिंचा विंचा आला. मला शिंचान. तुला शिंचान आवडतो? बघितलंय मी, खूप बघितलं. आमच्या वेळी तेच होतं रे. शिंचान, डोरीमॉन, ते नोबितावाली सिरियल एक होती. सेमच का? नोबिता माहित नाही आपल्याला. सेम प्लॉट. नोबिता माहित नाही आपल्याला, बबिता माहितीये. सेम प्लॉट वाली एक ती हतोडी वाली एक सिरियल होती. काय याचं वजन म्हणजे ना पाव किलो वजन आहे. तुझ्या वजनाला मॅच होतो. तुला दाखवते बोलती बंद झाली तुझी. 93च्या दंगलीत जन्माला आलेला माणूस बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही कमालीच्या गप्पा केलेल्या आहेत इकडे आणि लहानपणीच्या थोड्याफार आठवणी शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? दाखव आता, एवढा छोपडा पण दाखव स्वतःचा. माझा उजवा हात रिकव्हर नाही झाला रे. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगायला मला विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. फंबल पडले, ऍडजस्ट करत इथपर्यंत पोहोचलो मी. तर अजून अशा बऱ्याच आठवणी शेअर करूया आपण, असं कधी गप्पा मारत राहूया. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि काय? लग्न ठरल्यावर हा मुलगा
आणि आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.